तर विकासाच्या मुद्द्यावरून रोहिणी खडसेंनी मंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार चंद्रकांत पाटलांवरती निशाणा साधलाय। जलजीवन मिशन योजनेचा बोदवड तालुक्यात खेळखंडोबा झालाय। कॉन्ट्रॅक्टरना काम कसं देता येतील आणि पैसे कसे कमावून घेता येतील यावरच गुलाबराव पाटलांचा भर आहे आणि सत्ताधारी आमदार देखील चंद्रकांत पाटील बोदवड तालुक्यात नागरिकांना पाणी देण्यासाठी कमी पडतायत असं देखील रोहिणी खडसे यांनी म्हटलं। पुरवठा मंत्री आपल्या जिल्ह्याचेच आहेत। आम्ही आधीही म्हटलेलं आहे की त्यांच्या माध्यमातून जी जलजीवन मिशनची योजना राबवण्यात आलेली आहे त्या योजनेचा खेळखंडोबाच आजच्या दिवशी ह्या तालुक्यात तुम्हाला बघायला मिळतोय। कारण जर त्या योजना त्यांनी राबवल्या, आम्ही आधीपासूनच तिथे म्हणतोय की ह्या योजनेच्या माध्यमातून कॉन्क्रीट असं तुम्ही आम्हाला सांगा की तुम्ही आमच्या तालुक्याला पाणी कसं देणार आहात। पण ते उत्तर देण्याच्या ऐवजी कामं कसे करून घेता येतील कॉन्ट्रॅक्टरांकडून आणि कामं घेऊन आपल्याला पैसा कसा कमवता येईल ह्याच गोष्टीवरती त्यांचा भर गेलेला दिसतोय। कारण एवढी जर तुम्ही जीवन योजना जी काय राबवली त्या योजना राबवल्यानंतर देखील आमचा तालुका हा आज रोजी पाण्यापासून वंचितच आहे।